नगरपालिकेकडून सफाई कामगारांचे आर्थिक शोषण केले जात असल्याचा आरोप. किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळण्यासाठी सफाई कामगारांची निदर्शने. बुलढाणा आणि मलकापूर नगरपालिका अंतर्गत असलेल्या सर्व कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे तसेच CSR दराप्रमाणे वेतन देण्यात यावे. त्याचबरोबर संबंधित ठेकेदाराचे देयके तात्काळ थांबवण्यात यावे. या मागणीसाठी आज मलकापूर, बुलढाणा यांसह इतर तालुक्यातील सफाई कामगारांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने केली. हे आंदोलन भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. सफाई कामगारांकडून 18,000 रुपयाच्या देयकावर स्वाक्षरी घेऊन 6,000 रुपये महिन्याचे मानधन दिले जात असल्याने त्यांचे आर्थिक शोषण केले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे. आज अखिल भारतीय सफाई कामगार मजदूर संघटनेच्या वतीने बुलढाणा, मलकापूर या ठिकाणचे सफाई कामगार यांचं होत असलेलं आर्थिक शोषण रोखण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं. या निवेदनामध्ये या सफाई कामगारांनी नमूद केलंय की नगरपालिकेने जे सफाई कंत्राटदार नियुक्त केले आहे ते सफाई कामगार 18,000वरती कंत्राटी कामगारांच्या सह्या घेतात आणि प्रत्यक्षामध्ये त्यांना फक्त 6,000 रुपयेच वेतन देतात. हे कंत्राटी कामगारांचं आर्थिक शोषण आहे, त्यांची आर्थिक पिळवणूक आहे. आणि हा सफाई कामगार मूळ सफाई कामगार असून ज्यामध्ये मेहतर समाज, मुस्लिम समाज, वाल्मिकी समाज जे लोक खऱ्या अर्थाने नाल्या गटारांमध्ये उतरून या ठिकाणी जीवाची पर्वा न करता, आरोग्याची पर्वा न करता या ठिकाणी साफसफाई करत असतात, असा मोठ्या प्रमाणावरती हा वर्ग यामध्ये असून या वर्गाच्या आर्थिक शोषणाच्या बाबतीमध्ये जर जिल्हाधिकारी महोदयांनी 8 तारखेपर्यंत जर संबंधित नगरपालिका आणि कंत्राटदारांना बोलावून जर यांचं आर्थिक शोषण थांबवलं नाही तर संबंधित सफाई कामगार संघटना 8 तारखेपासून बुलढाणा ते मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटण्यासाठी या ठिकाणी पायी मोर्चा या ठिकाणी काढणार आहे व पायी मोर्चाच्या द्वारे त्यांचं आर्थिक शोषण कसं होते हे संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी सांगणार आहे.